काही कुठे विहिरीत मी एका घरट्यावर एवढी खुश होती आपल्या घरात. ओ 5 आहेत आणि इकडे 5 आहेत. वाव सो नाईस. आणि किती प्रकारचे इकडे पण आहेत. सुगरणीचे घरटे. निघाली निघाली निघाली. इथे पण आहेत घरटे. हो तुम्ही फक्त ते बघताय. हा विहिरीत पाणी पण खूप आहे पप्पा. पाणी खूप झाला. आणि बिट्टू पूर्वी आपण जेव्हा 20 वर्षापूर्वी आम्ही काय करायचं, घर नव्हतं ना इथे, आम्ही समोरच्या घरात यायचो. मी पण होतो ना. 20 वर्षापूर्वी मी नव्हतो का मग. पण आम्ही यायचो रात्री बिट्टू. हो अरे मी सुद्धा होतो आई. राहिलाय तू. अरे मग ते मास्तर होते त्यांचं ते घर आम्हाला ते खूप आवडायचं त्या टायमाला. आणि काय मस्त सिनेरी येते बघा. आणि ते ढगांचे कलर्स सो गुड यार. आम्ही त्या घराच्या ओट्यावर रात्रभर झोपायचो. आणि आता बघ ही विहीर जेव्हा आपण केली त्याची मातीचा ढीग होता, याच्यावर वाघ बसलेला होता. अरे बापरे. वाघ म्हणजे बिबट्या. बिबट्या. किती सुंदर ते घरबट. छोटस. पप्पा तुमचे काय विचार आहेत तुमचे स्वतःबद्दल? म्हणजे हे सगळं तुम्हीच केलंय. कॉन्क्रीटच्या घरात तर आपण राहतोच. आता गाडीच तुझी म्हटल्यावर काय करणार मला. अहो नाही घर 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 हे सगळं शेताबद्दल घराबद्दल ते तुम्ही केलंय ना. आता पॅक केलंय की काय माहित नाही. सांभाळा एवढंच. सांभाळणार तर आहोतच. अरे काय करायचंय ते बघायला येणार आहे पप्पा आता वरून. म्हणून मी म्हणतो मला आत्ताच तुम्ही शेती करण्यामध्ये इन्व्हॉल्व करा. तुम्ही मला येऊ पण नाही देत. मला तर ते पीक कमरेवर एवढं होतं तेव्हाच बोलवत होते. आता येऊ शकतो. आता थोडंच बाकी आहे ना पप्पा. मग इकडे तर अर्ध हे तर झालं. नाही गवत काढायचं. ते आणि हे पकडून अर्ध झालं. अच्छा अर्ध झालंय ना. अर्ध राहील. ओके. बरं का काँग्रेस गावात म्हणतात. हे नारळाचं झाड कोणाचं आहे? आपलं ते. अच्छा बाउंड्रीवर तुम्ही लावलंय. अच्छा हे ड्रिप इरिगेशन आता जे नवीन केलेलं. वाव. आणि काँग्रेस गावात सगळ्यात डेंजर आहे. डेंजर नाही ऍक्च्युली ते त्याची हिस्ट्री खूप वेगळी आहे. माहिती मला ते इंग्रजांनी हे केलं. हे आपण इम्पोर्ट केलेलं. काँग्रेस जी होती ना केलं इम्पोर्ट नाही बियाणं केलेले त्याच्यामध्ये हे होते. आणि मग हे पूर्ण तेव्हा ते फ्री वाटलेले. मग त्यामुळे ते काँग्रेसची सरकारने वाटलं म्हणून काँग्रेस गावात. ऍक्च्युअली त्याचं नाव काहीतरी वेगळंच आहे. हा पण ते इतकं उपटायला त्रास होतो ना. हो खूप डीप जातं त्याचे रूट्स. आणि ते बिया पडणारच. त्यांनी काढलेलं नाही ना बाजूवाल्यांनी. अच्छा त्यांचं आहे का. ओके. पण हे इकडे कॉर्नरला लावणं थोडं. पप्पा ऐका ना हे इकडे पाईप टाकलेत बट जॉईंट नाही आहेत इकडे. अच्छा काढून ठेवलेत का. आणि जर चुकून इकडून ट्रक वगैरे गेला त्यांचं सामान न्यायला म्हणजे काय माल काढायला चुकून गेला याच्यावरून तर वाट लागून जाईल ना. तुटला तर भरून देतील. अच्छा असं पण आहे. ओके. आपल्या हिस्सात आहे ना. हा त्याचं हे गेलं का कांदा